मुलांनो नमस्ते. आज आपण आपला पुढचा टॉपिक 1.3 बघणार आहोत. ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आय नो. याची वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटी आधी बघणार आहोत. ठीक आहे. 1.3 पेज नंबर 12. ट्रीज आर म्हणजे झाडं आहेत. द काइंडेस्ट थिंग्स. काइंड म्हणजे दयाळू, काइंडर त्यापेक्षा दयाळू, काइंडेस्ट म्हणजे सर्वात दयाळू, थिंग्स म्हणजे गोष्ट. आय नो मला माहीत असलेले. मला माहीत असलेल्या गोष्टींपैकी झाडं हे सर्वात दयाळू आहेत. आज बघूया वॉर्मिंग अप. नेहमीप्रमाणे त्याच्या आधी चिटचॅट. हे बघा तुम्हाला दिसते इथे स्क्रीनवर. बघा 5 प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. पहिला काय आहे? वेन टू कधी, यू तुम्ही, रिसीव म्हणजे तुम्हाला मिळते, गिफ्ट तुम्हाला एखादं गिफ्ट केव्हा मिळतं? केव्हा मिळतं गिफ्ट? सणाला, बड्डेला, शाळेत एखादी स्पर्धा जिंकल्यावर किंवा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात. आणखी कधी मिळतं गिफ्ट? एखादं काम केल्यावर, आई खुश झाल्यावर. बघा तुमचं तुम्ही आठवा आणि सांगा. दुसरा प्रश्न, डू यू लाईक टू गिव्ह गिफ्ट. आता तुम्हाला कधी मिळतं ते सांगितलं. गिफ्ट तुम्हाला मिळालेलं तुम्हाला आवडतं का? आवडतं, सगळ्यांना आवडतं, मला पण आवडतं. तुम्हाला दुसऱ्याला गिफ्ट द्यायला आवडतं का? जसं आपल्याला मिळालं की आपल्याला आवडतं, तसं आपल्याला दुसऱ्याला दिलं पाहिजे ना. तुम्हाला द्यायला आवडतं का? तिसरं, फ्रॉम होम डू यू गेट गिफ्ट. आत्तापर्यंत तुम्हाला जी बक्षिसं मिळाली, बक्षीस म्हणजे प्राईज, गिफ्ट म्हणजे भेटवस्तू. आत्तापर्यंत तुम्हाला ज्या ज्या भेटवस्तू मिळाल्या कोणाकडून? फ्रॉम होम. होम म्हणजे कोण, फ्रॉम म्हणजे कडून, कोणाकडून मिळाल्या. गिफ्ट आपल्याला आपल्या नातेवाईकांकडून पण मिळतं सणाला, हे की नाही, दिवाळीला, दसऱ्याला, बड्डेला वगैरे. तर कोणाकोणाकडून मिळालं? मित्रांकडून, टीचरांकडून, नातेवाईकांकडून, कोणाकोणाकडून मिळालं. चौथा प्रश्न, व्हॉट इज द बेस्ट गिफ्ट. सर्वात छान भेटवस्तू कुठली यू हॅव एव्हर रिसिव्ड. लहानपणापासून आजपर्यंत ज्या भेटवस्तू तुम्हाला मिळाल्या त्यातली सगळ्यात तुमची आवडती कुठली, बेस्ट कुठली. आता याच्यामध्ये असं नाही आहे की जी महाग ती सर्वात चांगली, असं नसतं ते. खरं म्हणजे ना, आपल्याला खूप साऱ्या, म्हणजे आता समजा की आपला बड्डे आहे, आपल्याला खूप साऱ्या भेटवस्तू सगळ्यांनी आणलेल्या आहेत, छान छान आणलेल्या आहेत, महाग आणलेल्या आहेत. पण शेजारचा एखादं छोटंसं बाळ ते आपल्या जवळ येतं आणि एक चॉकलेट देतं आणि आपल्याला हॅपी बड्डे म्हणतं. तर ते चॉकलेटसुद्धा आपल्यासाठी बेस्ट गिफ्ट असू शकतं. किंवा तुमचा एखाद्या परीक्षेमध्ये नंबर आला आहे किंवा एखाद्या स्पर्धेमध्ये तुम्ही जिंकला आहात आणि खूप जणांनी तुमचा सत्कार केला, खूप जणांनी तुमचं कौतुक केलं, असं खूप छान छान काहीतरी घडलं आणि हा तुम्हाला मिळालेलं बक्षीस तुमच्यापासून थोडं लांब असलेल्या तुमच्या आईला कळलं आणि मग आईनं तुम्हाला फोन केला आणि तुमचं कौतुक केलं. तर ते सर्वात छान गिफ्ट असतं. किंवा एखाद्या टीचरांना कळलं आणि त्या टीचरांनी तुमच्या पाठीवरून हात फिरवला, डोक्यावरून हात फिरवला आणि कौतुक केलं, तर ते सुद्धा सर्वोत्तम गिफ्ट होऊ शकतं. तर तुम्हाला आत्तापर्यंत मिळालेल्या गिफ्टपैकी सर्वोत्तम कुठलं, बेस्ट कुठलं. आणि आता 5वा, व्हाय इज इट स्पेशल फॉर यू. आणि ते तुमच्यासाठी जे तुमचं सर्वोत्तम असेल गिफ्ट, ते तुमच्यासाठी स्पेशल का आहे, सर्वोत्तम का आहे, कशासाठी सर्वोत्तम गिफ्ट का असतं? कारण ती देणारी व्यक्ती सर्वोत्तम असते, स्पेशल असते आपल्यासाठी. मग का? मग ती आपली आई असेल, बाबा असेल, आपले टीचर असतील, एखादा बेस्ट फ्रेंड असेल किंवा घरातलं सगळ्यात छोटंसं बाळ असेल, ते स्पेशल का आहे तुमच्यासाठी? ओके. आता ब्ल्यू
कलरमधला बघा पहिला प्रश्न. व्हॉट गिफ्ट्स डू ट्रीज गिव्ह टू मनकाइंड? झाडं माणसाला, मनकाइंड म्हणजे मानवजातीला, मॅन म्हणजे माणूस आणि काइंड म्हणजे जात, मनकाइंड मानवजात, मानवजातीला झाडं काय काय देतात? काय काय देतात? आता तिथलं बरंचसं तुम्हाला माहिती आहे की लाकूड देतात. लाकूड देतात म्हणजेच काय? मग ते घरं बांधायला पण उपयोगी पडतं आणि जळणाला पण उपयोगी पडतं. सरपण म्हणतो ना आपण त्याला, ते तर आहे. मग फळं आहेत, फुलं आहेत, कळ्या आहेत. मग ती झाडाचा जो पालापाचोळा म्हणजे वाळलेली पानं खाली पडतात, त्याचा उपयोग जळणासाठी होतो. हिवाळ्यामध्ये आपण, थंडीमध्ये तो एकत्र पालापाचोळा एकत्र करून तो पेटवून आपण शेकोटी तयार करतो. आणि मग अजून काय देतं झाडं? लाकूड देतं, सावली देतं, निवारा देतं, है ना. क्वेश्चन सेकंड ए बघा, दुसरा ए बघा. नेम 2 पार्ट्स ऑफ ट्री. झाडाच्या 2 पार्ट्सचे, म्हणजे झाडाचे 2 अवयव सांगा. दॅट बिगिन विथ, ज्याची सुरुवात या अक्षरांपासून होते. खाली 3 अक्षर दिलेत, बी, एफ, टी. बी पासून सुरू होणारे 2 झाडाचे पार्ट सांगा, अवयव सांगा. एफ पासून सुरू होणारे 2 सांगा आणि टी पासून सुरू होणारे 2 सांगा. आता बी पासून 2 कुठले होतात? ब्रांच, फांदी, आणि बड, है ना, कळी. एफ पासून फ्रुट्स आणि फ्लॉवर्स, आणि टी पासून ट्रंक म्हणजे बुंधा, TRUNK, ट्रंक म्हणजे बुंधा, आणि टिंबर लाकूड, TIMBER. ओके. आता बी काय बघा खाली. इन मोस्ट कंट्रीज इन नॉर्दर्न हेमिस्फियर, उत्तरेकडे, उत्तर ध्रुवामध्ये, उत्तर ध्रुवने, उत्तर वृत्तामध्ये, वरच्या बाजूला, देर आर 4 सीझन्स, 4 सीझन्स आहेत, ऋतू आहेत. स्प्रिंग, समर, ऑटम आणि विंटर. स्प्रिंग म्हणजे पावसाळा, समर उन्हाळा, ऑटम म्हणजे हेमंत ऋतू, आणि विंटर म्हणजे शिशिर, थंडी, हिवाळा. ट्राय टू गेस. आता अंदाज करा. व्हॉट इज द सीझन इन द मंथ्स गिवन बिलो. खाली आपल्याला काही महिने दिलेत, त्या महिन्यामध्ये कोणता असतो या 4 पैकी? पहिल्याकडे बघा, मार्च, एप्रिल, मे. तर मार्च, एप्रिल, मेमध्ये काय असतो? समर असतो ना, उन्हाळा असतो. तिथं लिहा समर, वरती दिलं आहे ना स्पेलिंग, समर. सेकंड, दुसरं बघा, जून, जुलै, ऑगस्टमध्ये काय असतो? पाऊस असतो, पावसाळा, स्प्रिंग. सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, ऑटम असतो. आणि डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारीमध्ये विंटर, थंडी असते. ओके, ते लिहून टाका. आणि आता तिसरा प्रश्न. ॲन आर्टिस्ट पेंट. ॲन आर्टिस्ट एखादा कलाकार. पेंट म्हणजे रंगवतो, पिक्चर म्हणजे चित्र. यूजिंग कलर्स, वेगवेगळे रंग वापरून एखादा कलाकार चित्र काढतो. अ पोएट ऑर रायटर, एखादा कवी किंवा एखादा लेखकसुद्धा कॅन ऑल्सो पेंट पिक्चर. कवी आणि लेखकसुद्धा चित्र रंगवतो. इन युअर माइंड, आपल्या मनामध्ये. ऑर इमॅजिनेशन, किंवा आपल्या कल्पनेमध्ये. कवी आणि लेखकसुद्धा चित्र रंगवतात. बाय यूजिंग, पण कवी आणि लेखक चित्र कशी रंगवतात? डिस्क्रिप्टिव्ह फ्रेजेस, वर्णन करून, एखाद्या गोष्टीचं वर्णन करून ते आपल्या मनामध्ये त्याचं चित्र निर्माण करतात. बघा, एखाद्या लेखकानं समजा लिहिलं की अमावास्येची रात्र होती, एक मोठं वडाचं झाड होतं, त्या झाडाखाली एक मोठा दाढीवाला म्हातारा माणूस पांढरे शुभ्र कपडे घालून बसला होता. असं जर लिहिलं तर आपल्यासमोर एकदम अमावास्येची अंधारी रात्र, ते वडाचं मोठं झाड, त्या झाडाखाली बसलेलं असं डोळ्यासमोर येतं. म्हणजे प्रत्येक वेळेला चित्र काढायलाच पाहिजे का? नाही.
म्हणजे आपण प्रत्यक्ष चित्र काढून ते रंगवू शकतो आणि डोळ्यासमोर आणू शकतो, पण चित्र न काढतासुद्धा केवळ वर्णन करूनसुद्धा आपल्या डोळ्यासमोर चित्र येतं. तर आता आपल्याला काय करायचं आहे, राईट डाऊन 4 सच फ्रेजेस, अशा 4 आपल्याला फ्रेजेस लिहायच्या आहेत. कशा लिहायच्या आहेत? दॅट डिस्क्राईब एनिथिंग ब्युटिफुल इन नेचर, निसर्गातल्या सुंदर सुंदर गोष्टींचं वर्णन करणाऱ्या फ्रेजेस लिहायच्या. छान छान गोष्टींचं वर्णन करणाऱ्या लिहायच्या. आता वरती तुम्हाला काही उदाहरणं दिली आहेत बघा. ब्ल्यू स्काय, निळं आकाश, सॉफ्ट व्हाईट क्लाउड्स, मऊ मऊ पांढरे ढग, फ्लोटिंग क्लाउड्स, तरंगणारे ढग, असं तुम्हाला लिहायचं आहे. छान छान निसर्गातलं लिहायचं आहे. उंच पर्वत, उंच झाड, डेरेदार झाड, सावली देणारं झाड, पांढरा काय म्हणूया पांढरा पर्वत, खळाळतं पाणी, पण इंग्रजीत लिहायचं. किती लिहायचे तुम्हाला? 4 लिहायच्यात. लिहू शकाल? लिहा आणि मला फोटो पाठवा. ओके. आज वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटी झाली. उद्या बघूया कविता. ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आय नो. ओके. बाय.